Okay, so welcome everyone for the 8th lecture. तर आज आपला 8वा लेक्चर आहे. ओके. लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबलच बघितलं होतं आणि त्यामध्ये आपण न्यूक्लिअर चार्ज बघितलं होतं, राईट, आणि ॲटॉमिक साईज बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघणार आहोत, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर बघणार आहोत आणि आयोनायझेशन एनर्जी बघणार आहोत. ओके, या 3 गोष्टी बघणार आहोत. तिन्ही गोष्टी सिमिलर आहेत, सिमिलर वेने वर्क करतात आणि त्यांचा ट्रेंड पण काय असणार आहे, सेम असणार आहे. या तिन्ही गोष्टींचं ट्रेंड काय असणार आहे, सेम असणार आहे. सो हे लक्षात ठेवायला सोपं पडणार आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आणि आयोनायझेशन एनर्जी. ओके, सो वन बाय वन अगोदर बघूया ह्या तिन्ही गोष्टी काय आहेत ते. ओके, आणि त्यानंतर त्याचं ट्रेंड्स काय असणार आहे ते बघूया. राईट. सो फर्स्ट, व्हॉट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? फर्स्ट, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? राईट. सो इट्स अन ॲबिलिटी टू टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इटसेल्फ. ओके, तर ती ॲटमची ॲबिलिटी असणार आहे. कोणती ॲबिलिटी असणार आहे? की इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे तो काय करणार आहे, अट्रॅक्ट करत जाणार आहे. ओके, ही या ॲबिलिटीला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हटलं जातं. ओके, सो सो बघा, कालचे आपण 3 एक्झाम्पल्स घेऊया. एक घेतलं होतं आपण लिथियमचं, दुसरं घेतलं होतं आपण कार्बनचं, तिसरं घेतलं होतं आपण फ्लोरिनचं. राईट. सो लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3, कार्बनचं 6, फ्लोरिनचं 9. बरोबर. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,1, त्याच्यानंतर 2,4 आणि 2,7. ओके, सो त्याचं स्ट्रक्चर इकडे +3 चार्ज. ओके, न्यूक्लियसच्या आतमध्ये. त्याच्यानंतर फर्स्ट शेल, त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि सेकंड शेल, त्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन. त्यानंतर नेक्स्ट कार्बन. सो न्यूक्लियसच्या आतमध्ये +6 चार्ज. फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन आणि सेकंड शेल 4 इलेक्ट्रॉन्स, 4 इलेक्ट्रॉन्स. 1, 2, 3 आणि 4. ओके, नेक्स्ट फ्लोरिन. सो न्यूक्लियसमध्ये +9 चार्ज. फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन्स आणि सेकंड शेल, जरा थांबा, आणि सेकंड शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ओके, सो अशा वेळेने काय असणार आहे, स्ट्रक्चर असणार आहे लिथियम, कार्बन आणि फ्लोरिनचं. ओके, सो आता बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? ॲबिलिटी टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इटसेल्फ. ओके, ह्याचा अर्थ काय? हे ॲटम्स आहेत, ॲटम्सच्या बाहेर समजा काय असतील, काही इलेक्ट्रॉन्स असतील, फ्री इलेक्ट्रॉन्स असतील. ओके, मीन्स इकडे समजा असं बाहेर काय आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, तर त्या इलेक्ट्रॉन्सला कोण अट्रॅक्ट करू शकतो? ॲटमच्या बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सना कोण अट्रॅक्ट करू शकतो? दॅट इज नोन एज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. राईट. ऑलरेडी ते सगळे आयटम्स आपल्या इलेक्ट्रॉन्सना अट्रॅक्ट करतातच, पण बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सला कोण अट्रॅक्ट करू शकतो? दॅट इज नोन एज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ओके, सो काय वाटतं, कोणता ह्या तीनपैकी कोणता ॲटम ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणार आहे? कोण जास्त प्रमाणात ह्या बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सना पुल करू शकतो, अट्रॅक्ट करू शकतो? ओके, सो बघा, ज्याचा न्यूक्लिअर चार्ज जास्त, तो जास्त अट्रॅक्ट करणार आहे. बरोबर ना? ज्याच्याकडे जास्त पॉवर आहे, ओके, सेंटर न्यूक्लियसमध्ये जास्त पॉवर आहे, तो काय करणार आहे, जास्त इलेक्ट्रॉन्सना अट्रॅक्ट करू शकतो. बरोबर. सो आता फ्लोरिनकडे काय आहे बघा, +9 ची पॉवर आहे. बरोबर, पॉझिटिव्ह चार्ज किती आहे, +9 आहे. त्यामुळे तो जास्त प्रमाणात काय करू शकतो, बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करू शकतो. ओके, ह्या बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सला इझिली तो काय करू शकतो, अट्रॅक्ट करू शकतो. पण कंपॅरेटिव्हली कार्बनकडे काय आहे, +6 ची पॉवर आहे. त्यामुळे थोड्याशा प्रमाणात तो काय करत जाणार आहे, ह्या इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करणार आहे बाहेरच्या. आणि लिथियमकडे तर फक्त +3 ची पॉवर आहे. म्हणजे तो खूप खूप थोड्या प्रमाणात काय करणार आहे, हे बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करणार आहे. ओके, सो इन शॉर्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीबद्दल काय लक्षात ठेवू शकतो आपण? जर न्यूक्लिअर चार्ज जास्त असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. सो फ्लोरिनकडे न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे, त्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण काय असणार आहे, त्याची जास्त असणार आहे.
वाईल लिथियमकडे ओके न्यूक्लिअर चार्ज कमी आहे, त्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण काय असणार आहे त्याची कमी असणार आहे. एवढ्यापर्यंत क्लिअर होतंय, राईट? सो लेफ्ट टू राईट हे आपण काय बघतोय, लेफ्ट टू राईट बघतोय. सो पिरियोडिक टेबलमध्येच बघूया आपण. सो लिथियम होतं आपल्याकडे, बघा लिथियम होतं, त्याच्यानंतर कार्बन होतं आणि फ्लोरीन होतं. हे 3 एक्झाम्पल होते. सो ज्यावेळी आपण लेफ्ट टू राईट जातोय, ओके पिरियोडिक टेबल अक्रॉस द ग्रुप जातोय आपण, अक्रॉस द पिरियड जातोय. सो आपण लेफ्ट टू राईट जातोय. सो त्यावेळी न्यूक्लिअर चार्ज आपला काय होतोय, इन्क्रीज होतोय आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण काय होत चालली आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस, इन्क्रीजेस. ओके फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणार आहे, वाईल लिथियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर झालेलं असेल. आता नेक्स्ट बघूया टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम. सो इकडे पण आपण तेच कालचे एक्झाम्पल घेऊया. दॅट इज लिथियम, त्याच्यानंतर सोडियम आणि पोटॅशियम. सो लिथियमचं ॲटॉमिक नंबर 3, सोडियमचं 11, पोटॅशियमचं 19. ओके लिथियमचं स्ट्रक्चर सेंटरला +3, त्याच्यानंतर फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि सेकंड शेलमध्ये ओके 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर सॉरी 2,1, 2,8,1 आणि 2,8,8,1. ओके सेकंड सोडियम. सो सेंटरला +11, त्याच्यानंतर फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि नेक्स्ट आपण बघूया पोटॅशियम. दॅट इज सेंटरला +19 चार्ज असणार आहे. फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेल 8 इलेक्ट्रॉन्स आणि थर्ड शेल थर्ड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि फोर्थ शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन. ओके सो इकडे 1 इलेक्ट्रॉन राहिलं होतं, थर्ड शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. ओके ओके चालेल. सो आता बघा टॉप टू बॉटममध्ये आता इकडे ॲटॉमिक नंबर वाढत चाललेला आहे, त्यामुळे न्यूक्लियसचा चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज पण वाढत चाललेला आहे. पण अलॉंग विथ दॅट शेल्स पण वाढत चाललेले आहेत, बरोबर? शेल्स पण काय होत चाललं आहे, इन्क्रीज होत चाललेलं आहे, टॉप टू बॉटम जातोय त्याचं. त्यामुळे हा डिस्टन्स वाढत चाललेला आहे. ओके म्हणजे आपला न्यूक्लियस आणि लास्ट इलेक्ट्रॉन आहे त्याचा डिस्टन्स काय होत चाललं आहे, इन्क्रीज होत चाललेला आहे. लिथियम आणि लास्ट इलेक्ट्रॉनचा डिस्टन्स कमी असणार आहे. सोडियम आणि लास्ट इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स जास्त आहे आणि पोटॅशियम आणि लास्ट इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स अजूनच जास्त आहे, बरोबर आहे, राईट? ओके सो इकडे डिस्टन्स काय जास्त आहे, म्हणजे तो ॲटमची साईज वाढत चाललेली आहे. जसं आपण टॉप टू बॉटम जातोय तसं ॲटॉमिक साईज काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. आता विचार करा, आता बाहेरचे इलेक्ट्रॉन्स आहेत, बाहेर इलेक्ट्रॉन्स आहेत समजा, तर कोणाचं पूल जास्त असणार आहे, लिथियमचं जास्त असणार की सोडियमचं जास्त असणार की पोटॅशियमचं जास्त असणार? ओके सो आता बघा साईज वाढल्यामुळे इकडचा डिस्टन्स पण वाढलेला असणार आहे. ह्या इकडच्या बाहेरच्या इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसचा डिस्टन्स पण काय झालेलं असणार आहे, वाढलेलं असणार आहे. तर तेवढं पूल भेटणार नाहीये, कारण काय डिस्टन्स लांब, ते इलेक्ट्रॉन काय खूप लांब आहे आणि त्यामुळे तेवढं तो आपला न्यूक्लिअर एनर्जी यूज करू शकत नाही. वेल कम्पॅरेटिव्हली लिथियमकडे बघा, लिथियमकडसून हा म्हणजे त्या न्यूक्लियस पासून हा जो इलेक्ट्रॉन आहे तो कम्पॅरेटिव्हली खूप जवळ आहे. त्यामुळे आता लिथियम काय करू शकतो, ह्या इलेक्ट्रॉनला जास्त पुल करू शकतो ॲज कम्पेअर टू पोटॅशियम.
हे क्लिअर होतंय का? राईट. सो टॉप टू बॉटम जाताना काय होते, ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. ओके, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस आणि ॲटॉमिक साईज इन्क्रीज झाल्यामुळे त्याचा डिस्टन्स वाढणार आहे. व्हॅलेन्स किंवा लास्ट बाहेरचे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यामध्ये आणि न्यूक्लियर्समध्ये त्यांच्यामध्ये काय होणार आहे, डिस्टन्स वाढणार आहे. त्यामुळे एवढं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आपल्याला भेटणार नाहीये. एवढे स्ट्रॉंगली काय करणार नाही तो, होल्ड करू शकणार नाही, पुल करू शकणार नाही किंवा अट्रॅक्ट करू शकणार नाही. राईट. सो जसं आपण टॉप टू बॉटम जातोय, ओके, तसं आपण बघितलंय की न्यूक्लिअर चार्ज काय होतं, डिक्रीज होतं. बरोबर. न्यूक्लिअर चार्ज काय होतोय, डिक्रीज होतोय. आणि सेम वे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी विल डिक्रीज. आय होप एवढेपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला. सो सध्या तरी काय बघितलंय आपण. ओके, सो एक टेबलच काढूया आपण, लेफ्ट टू राईट आणि टॉप टू बॉटम. सो ऑलरेडी आपण काही गोष्टी बघितलेल्या आहेत. राईट. न्यूक्लिअर चार्ज आपण कॉमन ठेवूया आपण, कारण तो जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याला ॲज अ स्टँडर्ड म्हणून कन्सिडर करूया आपण. न्यूक्लिअर चार्ज. सो न्यूक्लिअर चार्ज लेफ्ट टू राईट काय होतं, इन्क्रीज होतं. ओके. आणि टॉप टू बॉटम काय होतं, तो डिक्रीज होतो. सेम वे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ओके, लेफ्ट टू राईट काय होणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होणार आहे आणि टॉप टू बॉटम काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, चालेल. सो इन शॉर्ट आपण असं पण लिहू शकतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यूक्लिअर चार्ज. सो जसं न्यूक्लिअर चार्ज वाढणार तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण वाढत जाणार आहे. आणि जसे न्यूक्लिअर चार्ज कमी होत जाणार तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण काय होणार आहे, कमी होत जाणार. ओके, चालेल. तर बघा, ह्या पिरियडिक टेबलमध्ये मी समजा असा क्वेश्चन विचारला तुम्हाला, विच इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, सो त्याचं उत्तर काय असेल. आता ह्यामध्ये आपल्याला ग्रुप 18 एलिमेंट्सला कन्सिडर करायचे नाहीत, कारण ते आयडियल एलिमेंट्स आहेत. ओके, स्टेबल एलिमेंट्स आहेत, त्यांचे इलेक्ट्रोनिगेटिव्ह नसतात. राईट. ग्रुप 17 पर्यंतच बघूया आपण. ओके, सो समजा असं विचारलं की पिरियडिक टेबलमध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोणतं, तर कसं ठरवणार कोण असेल. राईट. सो बघा काय होते, लेफ्ट टू राईट. ओके, लेफ्ट टू राईट काय होत चाललंय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते. आणि टॉप टू बॉटम काय होत चाललंय, डिक्रीज होत चालले. सो कोण जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार आहे, सो जो राईट साईडला आहे आणि टॉपला आहे असा एलिमेंट काय असणार आहे, सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार आहे. बरोबर. सो राईट साईडचा एलिमेंट लास्टवाला आणि सगळ्यात टॉपवाला एलिमेंट म्हणजेच कोणता, फ्लोरीन हा काय झाला आपला मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट झालेला आहे. ओके, सो फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल. ओके, चालेल. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधलंच आय थिंक सो दुसरा पॉईंट आहे तो, कारण ते ऑलमोस्ट सेमच आहेत आणि सेमली ट्रेंड करतात. राईट. सो दॅट इज नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, सो नॉन मेटल्सचा कॅरेक्टर. ओके, सो मेटलचा कोणता कॅरेक्टर असतो, नॉन मेटलचा कोणता कॅरेक्टर असतो. ओके, सो बघा, नॉन मेटलचा एक कॅरेक्टर असतो. ओके, दॅट इज इट कॅन इझिली एक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. राईट. इन शॉर्ट, जे आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये बघितलं होतं तसंच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये काय बघितलं होतं की लास्ट जे इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करण्याची कॅपेबिलिटी, त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हटलं होतं. आणि ऑलमोस्ट सेमच आहे. नॉन मेटल म्हणजे काय, असे एलिमेंट्स जे काय करू शकतात, इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट करतात. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय करू शकतात, एक्सेप्ट करतात. इन शॉर्ट, इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करण्याची कॅपॅसिटी. आता कोण इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार आहे, जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तोच जास्त काय करू शकतो, इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट करू शकतो, कारण त्याच्याकडे न्यूक्लिअर चार्ज जास्त असतो. बरोबर. तो काय करू शकतो, अट्रॅक्ट करू शकतो. बरोबर आहे. राईट. सो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असेल तोच काय करणार आहे, जास्त इलेक्ट्रॉन पेअर आपल्याकडे खेचू शकतो, अट्रॅक्ट करू शकतो. राईट. सो जसं आपण इकडे बघितलं होतं तसं लेफ्ट टू राईट मध्ये. तर आता काय वाटतं, लिथियम, कार्बन आणि फ्लोरीन ह्यामध्ये कोणाची नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणार आहे. ओके, सो बघा, फ्लोरीन काय करू शकतो, इझिली इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे खेचू शकतो, अट्रॅक्ट करू शकतो. ह्याचा अर्थ तो इलेक्ट्रॉन पेअर पण काय करू शकणार आहे,
लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील त्याला पण तो काय करू शकणार आहे, अट्रॅक्ट करू शकणार आहे. बरोबर, राईट. सो आणि तो ऍक्सेप्ट करू शकणार आहे. अट्रॅक्ट केला ह्याचा अर्थ तो काय करणार आहे, ऍक्सेप्ट करणार आहे. वाय लिथियम त्याच्याकडे एवढी नाही आहे, राईट, कम्पॅरेटिव्हली. त्यामुळे तो इझिली काय करू शकणार नाही, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करणार नाही आहे, राईट. ओके. सो सेम ट्रेंड असणार आहे लेफ्ट टू राईट. जसं आपण जाणार तसं काय होणार आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जाणार आहे. लेफ्ट टू राईट काय होणार आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जाणार आहे. आता टॉप टू बॉटम बघा, ह्यामध्ये पण सेमच लॉजिक यूज करायचं आपल्याला. बघा, ह्यामध्ये आपण काय बघितलं होतं, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, राईट. सो लिथियम कडे न्यूक्लियसमध्ये किती चार्ज आहे, +3 चार्ज आहे. ओके. कम्पॅरेटिव्हली पण डिस्टन्स जो आहे तो काय कमी आहे. त्यामुळे लिथियम काय करू शकतो ह्या कंडिशनमध्ये, जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉन पेअर आपल्याकडे घेऊ शकतो, ऍक्सेप्ट करू शकतो, ॲज कम्पेअर टू पोटॅशियम. ओके. ॲक्च्युअली लिथियम नाही करत, ॲक्च्युअली लिथियम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे, पण सध्या तरी कन्सिडर करा, कंपॅरिझन आपण करतोय. सो लिथियमच्या कंपॅरिझनमध्ये, सॉरी, पोटॅशियमच्या कंपॅरिझनमध्ये लिथियम जास्त प्रमाणात काय करू शकतो, इलेक्ट्रॉन पेअर आपल्याकडे घेऊ शकतो, राईट. सो जसं आपण टॉप टू बॉटम जाणार तसं काय होत जाणार आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पण काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. सो नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पण काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. सो बघा, सिमिलर आपल्याला भेटते पुन्हा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ओके. लेफ्ट टू राईट काय होणार आहे, ते इन्क्रीज होणार आहे आणि टॉप टू बॉटम काय होत जाणार आहे, डिक्रीज होणार आहे, राईट. ओके, चालेल, गुड. सो ह्यावरून आपण काय सांगू शकतो, पुन्हा जसं ह्याप्रमाणे आपण सांगू शकतो, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल न्यूक्लियर चार्ज. सेम वे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यूक्लियर चार्ज, ओके. आणि लास्ट आपल्याला बघायचं आहे आयोनायझेशन पोटेन्शियल किंवा आयोनायझेशन एनर्जी. सो आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थॅल्पी पण म्हटलं जातं त्याला. एन्थॅल्पी म्हणजे एनर्जी किंवा पोटेन्शियल, सेम, वन अँड द सेम. आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थॅल्पी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल. ओके, चालेल. So what is ionization energy? Okay, so it is the minimum energy required to remove the valence electron out of the atom's shell. Okay, so ionization energy म्हणजे काय, मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आउट ऑफ ॲटम्स शेल. ओके, म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असं एक ॲटम आहे. ओके, असं एक ॲटम आहे आपल्याकडे, लिथियमच काढलं आहे, राईट. ओके. सो बघा, ह्या लिथियममध्ये लास्ट जो इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो. लास्ट इलेक्ट्रॉन जो असतो त्याला काय म्हटलं जातं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. तर लास्ट शेलमधले इलेक्ट्रॉन, ओके, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी मला किती एनर्जी लागते, ओके, किती एनर्जी लागते, दॅट इज नोन एज आयोनायझेशन एनर्जी. ओके, दॅट इज नोन एज आयोनायझेशन एनर्जी. आता त्याला आयोनायझेशन एनर्जी का म्हणतात, कारण जसं आपण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार तसं काय होणार आहे, त्या ॲटमचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, आयनमध्ये होणार आहे. बरोबर आहे. सो लास्ट इलेक्ट्रॉनला रिमूव्ह केलं तर काय कशात होणार आहे, त्याचं कन्व्हर्जन आयनमध्ये होणार आहे. म्हणून त्याला आपण आयोनायझेशन एनर्जी, आयन बनवण्यासाठी एनर्जी लागते, त्याला काय म्हटलं जातं, आयोनायझेशन एनर्जी असं म्हटलं जातं. ओके, चालेल. आता त्याचं ट्रेंड बघूया आपण. सो लेफ्ट टू राईट. ओके, काय वाटतं, आता इकडे एलिमेंट्स आहेत, लिथियम आहे, कार्बन आहे आणि फ्लोरीन आहे. त्याच्यामधले लास्ट इलेक्ट्रॉन्स जरा वेगळा कलर घेऊया आपण. ओके, सो लास्ट इलेक्ट्रॉन कोणतं आहे, हा वाला लिथियमसाठी आहे. ह्याच्यातला कोणता पण एक घेऊया, कार्बनचा हा वाला घेऊया आणि फ्लोरीनसाठी हा वाला इलेक्ट्रॉन घेऊया. असे काय आहेत, 3 आपल्याकडे काय आहेत, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, सो ह्या तिन्ही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला आपल्याला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. सो रिमूव्ह करण्यासाठी किती एनर्जी लागणार, त्याला काय म्हटलं जातं, आयोनायझेशन एनर्जी. सो काय वाटतं, कोणामध्ये जास्त एनर्जी लागणार, कोणामध्ये कमी एनर्जी लागणार? येस, कोणता इलेक्ट्रॉन इझिली आपण रिमूव्ह करू शकतो आणि कोणता इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला खूप जास्त एनर्जी लागणार आहे. ओके, सो बघा,
फ्लोरीनचा न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे, त्यामुळे त्यांनी ह्या इलेक्ट्रॉनला काय केलं आहे, खूप जवळ आणलेलं आहे, खूप चांगलं स्ट्रॉंगली होल्ड केलेलं आहे, बरोबर. त्यामुळे ह्याला आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर जास्त एनर्जी द्यावी लागणार आहे, बरोबर. कम्पॅरेटिव्हली लिथियम आणि लास्ट इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे का, तर जास्त नाही आहे, बरोबर. सो त्याचं न्यूक्लिअर चार्ज जास्त नाही, त्यामुळे जास्त होल्ड नाही आहे ते इलेक्ट्रॉनवरती. सो कम्पॅरेटिव्हली ह्या इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी कमी एनर्जी लागणार. एवढं क्लिअर होतंय. सो आयोनायझेशन एनर्जी, ओके, फ्लोरीनची काय असणार आहे, जास्त असणार आहे, व लिथियमची आयोनायझेशन एनर्जी काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके. सो लेफ्ट टू राईट काय होतंय बघा, लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज होत चाललेली आहे, बरोबर. काय होत चालली आहे, इन्क्रीज होत चाललेली आहे. आता नेक्स्ट बघूया, टॉप टू बॉटम. लिथियम आहे, राईट. ओके. लिथियमचा हा वाला आपला लास्ट इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर सोडियमचा हा वाला लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, आणि पोटॅशियमचा हा वाला काय आहे, लास्ट इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असणार. ओके. कम्पॅरेटिव्हली ह्याचा डिस्टन्स खूप लांब आहे, बरोबर. त्यामुळे ह्याचं न्यूक्लिअर चार्ज काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके. आणि कम्पॅरेटिव्हली लिथियमचा न्यूक्लिअर चार्ज जास्त असणार आहे, बरोबर आहे, राईट. पोटॅशियमचा न्यूक्लिअर चार्ज कमी असणार आहे, व्हाईल लिथियमचा न्यूक्लिअर चार्ज जास्त असणार आहे, कारण काय डिस्टन्स जास्त झालेला आहे. पोटॅशियममध्ये डिस्टन्स खूप आहे, राईट, व्हाईल लिथियममध्ये डिस्टन्स कमी आहे. ओके. आता त्यामुळे कोणता इलेक्ट्रॉन आपण इझिली रिमूव्ह करू शकतो, जो लांब आहे, ज्याचा न्यूक्लिअर चार्ज कमी आहे, ओके, त्याला आपण काय करू शकतो, इझिली रिमूव्ह करू शकतो. बाहेर कम्पॅरेटिव्हली जो जवळ आहे न्यूक्लियसच्या, त्याच्यावरती चार्ज जास्त लागतोय, त्याला रिमूव्ह करण्यासाठी मला काय लागणार आहे, जास्त आयोनायझेशन एनर्जी लागणार आहे. ओके. सो आयोनायझेशन एनर्जी बघा, टॉप टू बॉटम काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. ओके. आयोनायझेशन एनर्जी टॉप टू बॉटम काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. सो ओव्हरऑल आपण ज्या गोष्टी बघितल्या ते बघूया. ओके. आयोनायझेशन एनर्जी, राईट. सो लेफ्ट टू राईट काय होते, इन्क्रीज होते, आणि टॉप टू बॉटम काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे, राईट. ओके. सो इकडे पण आपल्याला सेम भेटणार आहे बघा. आयोनायझेशन एनर्जी is directly proportional to nuclear charge. ओके. सो बघा, आज आपण ज्या गोष्टी बघितलेल्या आहेत, 3 गोष्टी बघितलेल्या आहेत, दॅट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आणि आयोनायझेशन एनर्जी. तिन्ही गोष्टी काय आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यूक्लिअर चार्ज आहे. ओके. सो जसं न्यूक्लिअर चार्ज वाढणार तसं काय होणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण वाढत जाणार, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पण वाढत जाणार, आणि आयोनायझेशन एनर्जी पण काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. आणि जसं न्यूक्लिअर चार्ज कमी होत जाणार तसं काय होत जाणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण कमी होत जाणार आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पण कमी होत जाणार आहे, आणि आयोनायझेशन एनर्जी कमी होत जाणार आहे. सो त्यामुळे आपल्याला असं भेटतं बघा, जसं न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतोय तसं इलेक्ट्रोनिगेटिव्ह पण इन्क्रीज होते, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पण इन्क्रीज होतं, आणि आयोनायझेशन एनर्जी पण इन्क्रीज होते. वाईल जसं न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज होतोय तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण डिक्रीज होते, त्याच्यानंतर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पण डिक्रीज होते, आणि आयोनायझेशन एनर्जी पण काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, राईट. आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल, राईट. सो थँक्यू सो मच, राईट. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. ओके. सो ट्रेंड्समध्ये हा लास्ट सेकंड आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मेटॅलिक कॅरेक्टरबद्दल बघणार आहोत, आणि अलॉंग विथ दॅट आपण इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी पण बघणार आहोत, राईट. तो आपला लास्ट लेक्चर असणार आहे ऑफ ट्रेंड्स इन पिरियडिक टेबल. ओके. चालेल. सो थँक्यू एव्हरीवन.